आता वळूयात एक महत्त्वाच्या बातमीकडे। सोलापूर कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवामध्ये AI तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करण्यात आलं। भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे। शेतीमध्ये गट संघटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण गटशेतीच्या माध्यमातून आपली तांत्रिक ज्ञानाची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या कृषी विषयक कार्यालयांशी संपर्क करावा। यामध्ये तंत्रज्ञान घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला सोप्या पद्धतीने आदान प्रदान करता येतं, असं प्रतिपादन कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या मार्गदर्शन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे उपस्थित होते। अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रामध्ये अजून व्यापक प्रमाणात होणार आहे। शेतकरी बांधवांनी याविषयी जागरूकता दाखवत हे तंत्रज्ञान समजून घ्यावं असं सांगितलं। हा कार्यक्रम अनुसूचित जमाती उपयोजना कार्यक्रमांतर्गत करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरच्या शास्त्रज्ञ डॉक्टर शिल्पा परशुराम यांनी डाळिंब लागवड आणि त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ याविषयी मार्गदर्शन केलं। प्रमुख मार्गदर्शनामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक भोईटे यांनी ऊस उत्पादक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेणारे शेकडो शेतकरी आहेत। कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। AIचा वापर करून पिकाला लागणाऱ्या पाणी, खतं, मजुरी, वीज प्रदूषण यामध्ये बचत करता येते। तसंच अचूक निदानाद्वारे शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाल्यामुळे पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन शक्य होतं, असं प्रतिपादन यावेळी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।